नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तलाठीची 17,000 जागांसाठी जाहिरात येऊ शकते. खरंच हे शक्य आहे का आणि खरंच ही जाहिरात येऊ शकते का याची सर्व सत्यता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. बघा मित्रांनो, सध्या खूप साऱ्या सरळ सेवा एमपीएससी कडे जात आहेत किंवा काही परीक्षा कोण घेणार आहे, टीसीएस घेणार आहे, आयबीपीएस घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे हे निश्चित नाही. परंतु हे मात्र निश्चित आहे की परीक्षा कोणाकडे द्या, प्रश्न एकाच सोर्स मधून येणार आहेत, तो म्हणजे स्टेट बोर्डचा सोर्स. आणि याच स्टेट बोर्डची आपण संपूर्ण बॅच इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर फक्त 99 रुपयात तुमच्यासाठी लॉन्च केलेले 5वी ते 12वी जुने नवे सगळे स्टेट बोर्ड एकदम क्रक्स रिव्हिजन स्वरूपात तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आजच या बॅचला जे आहेत तर ते तुम्ही एनरोल करायचे मित्रांनो. चला तर बातमी काय आलेली ती सगळ्यात आधी जे आहे तर ते जाणून घ्या. बघा, ही बातमी जी आहे तर ती लोकसत्ता यांच्या टीमने आणलेली होती. मार्च 10, 2026 ही बातमी आपल्याला पाहायला मिळते. बघा, मार्च 10, 2026 11:46 बातमी काय आहे बघा. 17,000 पदांवर होणार तलाठी भरती, लवकरच जाहिरात येणार, कशी असेल पूर्ण प्रक्रिया जाणून घ्या. महाराष्ट्र महसूल विभागाने तब्बल 17,000 तलाठी पदांची मेगा भरती होणार आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर यासाठी पात्र असून लवकरच जिल्हावार रिक्त पदांची अधिकृत जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात येईल. आता लोकसत्ता सारखा चांगला पेपर आहे तर प्रत्येकाला वाटतं की नाही यार बातमी असू शकते चांगली, आणि 17,000 तर खूप मोठी संधी आहे, तर असं वाटणं जे आहे तर ते प्रत्येकाला स्वाभाविकच आहे. परंतु मित्रांनो, खरंच येणार आहे का, यांनी काय सांगितलेलं ते पहिले पाहूया आणि मी त्याच्यानंतर तुम्हाला ओरिजिनल काय आहे ते सांगतो. बघा, राज्यातील हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी. ओके, दिलासा. गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली तलाठी भरती प्रक्रिया अखेर मार्गे लागण्याची चिन्हे आहेत. ओके, महसूल विभागाने राज्यात 1700 पेक्षा जास्त तलाठींची पदे लवकरच भरून काढण्याचा निर्णय घेतला असून, म्हणजे इथंच त्यांची पोल खोलून गेली. इथंच त्यांनी 1700 लिहिलेलं आहे आणि इथं किती लिहिलेले 17,000. तर मित्रांनो, अशी 17,000 पदं शक्यच नाही आहे, कारण की एवढी पदं तर त्यांची मंजूर पण नाही आहेत. म्हणून 17,000 पदांसाठी जाहिरात येणार नाही. मी तुम्हाला बघा आधी पण लोकमतची बातमी होती बघा, सज्जावर चक्रा कमी होणार, तलाठ्यांची 17 पदं भरली जाणार, 1700 पदं भरली जाणार. तुम्ही जर या डिपार्टमेंटमध्ये पाहिलं तलाठीमध्ये टोटल महाराष्ट्रात 16,549 आहे, म्हणजे 17,000 तर पदच मंजूर नाही आहे, तर जाहिरात एवढी कुठे येणार आहे. त्याच्यापैकी 14,000 पदं भरली गेलेत आणि जवळपास 2,477 पदं ही रिक्त आहेत. त्याच्यानंतर आता बऱ्याच निवड यादी लागलेली आहेत, लक्षात घ्या, बऱ्याच निवड यादी ज्या आहेत तर त्या लागलेल्या आहेत, म्हणजे ही पदं आणखी कमी असण्याची शक्यता आहे. म्हणून हे जे आकडे सांगतायत ना 17,000, तर तो काही शक्य नाही, तर तो आकडा यांच्याकडून प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे, तो असू शकतो 1700. आता तरी म्हणजे या बातमीने 1700 एवढं आपल्याला कळतं. बाकी ओरिजिनल जे जाहिरात येईल त्याच्यावरच आपल्याला आगामी काळात बिंदूनामावली रिक्त पदांची माहिती कळेल तेव्हाच कळेल. पण आताही 17,000 पॉसिबल नाही. म्हणून जर कोणी 17,000 बघून लय खुश होत असेल, गावागावात दवंडी पेटत असेल की आता जाहिरात येणार आहे तलाठी तयारी करा, तर एवढी नसणार मित्रांनो. तरी 1700 वगैरे वर जे होऊ शकते. म्हणून त्यांच्याकडून जे आहे तर ती प्रिंटिंग मिस्टेक झाली ती इथून पण कळते लगेच. बघा, 1700 पेक्षा जास्त, म्हणून जे खरं आहे तेच सांगणं जे आहे तर ते आमचं काम आहे मित्रांनो. मागच्या वेळी 11 लाख पेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज आले होते. आता याच्या जागा जे आहे ना तर ते या न्यूज मध्ये असं म्हणणं आहे की थोड्याशा कमी होऊ शकतात रिक्तच्या, कारण की काय झालेलं आहे, जे महसूल सेवक आहेत, महसूल सेवक कोतवाल ज्याला म्हणतो पा, कोतवाल तलाठीच्या अंडर काम करतो, तर सरकारी कर्मचारी नसून तो मानधनावर काम करतो. त्यांनी मागे आंदोलन केलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला ग्रुप डीचं वेतन देऊन टाका आणि आम्हाला सरकारमध्ये समाविष्ट केला. त्यांना ते न देता असं चालू आहे महसूल मंत्र्यांचं, यांना आगामी तलाठी भरतीत काही जागा राखीव वगैरे करून काही गुण जास्त देता येतील का याच्याविषयी जे आहे तर ते अजून काम चालू आहे. ते जर काम जेव्हा फायनल होईल तर काही जागा या कोतवाल किंवा महसूल सेवक यांच्यासाठी देखील राखीव बघायला मिळू शकतात. या सगळ्या काही गोष्टी आहेत. म्हणून काही एवढी मोठी जाहिरात जी आहे तर ती येणार नाही. परंतु जी काही जाहिरात येईल त्या जाहिरातीमध्ये जर तुम्हाला तुमचे 100% द्यायची असतील तर त्याच्यासाठी आपली स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच मित्रांनो ती तुम्ही अवश्य जॉईन करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.